नमस्कार, मी सायली वझे पानसे आणि आज आपण करणार आहोत कच्च्या टोमॅटोची भाजी. तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. यासाठी मी हे 3 मध्यम आकाराचे कच्चे टोमॅटो अशा फोडी करून चिरून घेतलेले आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा जरा मोठे तुकडे करून चिरून घेतलेला आहे. थोडंसं जिरं लागणार आहे. गूळ लागणार आहे कारण टोमॅटोची चव आंबट असते, सो आंबट, गोड, तिखट अशा सगळ्या चवी हव्यात. नंतर लागणार आहे गोडा मसाला, तिखट, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, कोथिंबीर आणि बाकी लागणारं साहित्य म्हणजे मीठ, मिसळणाचा डबा आणि अर्थातच तेल. कढईमध्ये मी हे थोडंसं तेल तापत ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर मी त्याच्यात घालते हे जिरं आणि जिरं व्यवस्थित तडतडलं की मगच आपल्याला घालायचं आहे चवीपुरता थोडासा हिंग आणि हळद. आणि मग आपण त्याच्यात घालणार आहे हा कांदा आणि या टोमॅटोच्या फोडी. आणि हे कांदा टोमॅटो शिजायला अजिबात जास्ती वेळ लागत नाही, 5 मिनिटं सुद्धा खूप झाली. मग आपण हे कांदा टोमॅटो जरा 2 मिनिटं तरी परतून घेणार आहे. आणि मग भाजीवरती झाकण ठेवून त्याला एक वाफ आणणार आहे. भाजीला एक 2-3 मिनटं झाकण टाकून आपण वाफ आणल्यानंतर आपण त्याच्यात मीठ घालणार आहे, म्हणजे भाजीला पाणी सुटेल आणि भाजी पटकन शिजेलही. आणि एकदा मिक्स करून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, खूप नाही घालायचं आहे. ह्या भाजीला अंगाबरोबरच रस चांगला लागतो. हे बघा, मी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि परत आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. 5 मिनिटात भाजी व्यवस्थित शिजलेली आहे, टोमॅटोच्या फोडी शिजलेल्या आहेत. तर आता आपण त्याच्यात घालणारे चवीनुसार गूळ. तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता. नंतर घालायचं आहे तिखट, हा गोडा मसाला आणि दाण्याचं कूट. आणि मग भाजी व्यवस्थित पुन्हा मिक्स करून अजून 1-2 मिनटं आपण झाकण ठेवायचं आहे, म्हणजे गूळ व्यवस्थित विरघळेल आणि भाजी नीट मिळून येईल. अगदीच वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालू शकता. गूळ नीट विरघळलेला आहे आणि भाजीही छान मिळून आली आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि आपल्याला फक्त त्याच्यात आता घालायचं आहे ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपली भाजी तयार आहे. हे बघा, भाजी तयार. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. कच्च्या टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली का नक्की सांगा.